गोड पदार्थ हे आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत। मग एखादा सण असू दे, कोणाचा वाढदिवस असू दे, आपला मूड चांगला नसू दे किंवा कोणाला काहीतरी गिफ्ट द्यायचं असू दे, मग ते एखादं चॉकलेट असेल, केक असेल, मिठाई असेल किंवा घरी बनवलेला शिरा असेल। गोड पदार्थ म्हटले की साखरेचा वापर आलाच, पण हल्ली आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी साखरेऐवजी गुळाचा वापर जास्त वाढलेला दिसून येतो। साखर आणि गुळासंबंधी असणाऱ्या अशाच अनेक शंकांचं निरसन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील। खरं तर साखर आणि गुळ हे एकाच परिवारातले आहेत। दोघांचंही मूळ हे ऊस आहे। ऊसाच्या रसापासून दोघांचीही निर्मिती होते। पण आपण जर बघितलं तर हल्ली बऱ्याच ठिकाणी साखरेऐवजी गुळाचा वापर हा जास्त वाढलेला दिसून येतो। विशेषतः ज्या मधुमेही व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये गुळाचा वापर हा जास्त करून केला जातो। मधुमेही व्यक्तींसाठी गुळापासून बनवलेले अनेक पदार्थ देखील आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत। गुळाचा वापर केलेली बिस्किट असतील, गुळाचा वापर केलेल्या मिठाया असतील, असे अनेक आपण आता बाजारामध्ये बघू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 3 प्रश्नांची उत्तरं आज आपण बघणार आहोत किंवा काही शंकांचं निरसन आज आपण करून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे खरंच साखरेपेक्षा गुळ जास्त वरचढ आहे का किंवा आरोग्यदायी आहे का? दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की मधुमेही व्यक्तीने साखरेऐवजी गुळाचा वापर केला पाहिजे का? आणि तिसरं म्हणजे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर गुळाचा वापर करण्याने फायदा होतो का? या 3 शंकांची उत्तरं आज आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सगळ्यात पहिल्यांदा बघूया की साखर आणि गुळ यापैकी कशाचा वापर करणं हे जास्त योग्य आहे। साखर आणि गुळ या दोघांची निर्मिती ऊसाच्या रसापासून होते, फक्त त्यांच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये थोडासा फरक आहे। ऊसाच्या रसापासून जेव्हा साखरेची निर्मिती केली जाते तेव्हा त्याला अनेक प्रक्रियेमधून जावं लागतं, त्यामुळे त्याच्यामधले विटामिन्स आणि मिनरल्स पूर्णतः नष्ट होतात। त्यामुळे साखरेमधून आपल्याला फक्त ग्लुकोजच मिळतं। ऊसाच्या रसापासून जेव्हा गुळाची निर्मिती केली जाते तेव्हा त्याला त्या मानाने कमी प्रक्रियेमधून जावं लागतं, त्यामुळे त्याच्यामध्ये काही पोषक घटक हे टिकून राहतात। जसं की गुळामधून आपल्याला लोह मिळतं, कॅल्शियम मिळतं, व्हिटॅमिन ए मिळतं, काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये फायबर राहतं, त्यामुळे त्याच्यामध्ये पोषक घटक हे थोडेसे टिकून राहतात। म्हणूनच साखरेपासून मिळणाऱ्या ज्या कॅलरीज आहेत त्या पूर्णतः एम्प्टी कॅलरीज आहेत, म्हणजे आपल्याला त्यातून कोणतेही पोषक घटक मिळत नाहीत, केवळ ग्लुकोज आपल्याला त्याच्यामधून मिळतं। पण गुळामधून काही प्रमाणामध्ये पोषक घटके मिळतात, म्हणून पोषण मूल्याच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर साखरेपेक्षा गुळ हा थोडासा वरचढ ठरतो। आता बघूया दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर साखरेऐवजी गुळाचा वापर करण्याने फायदा होतो का? वजन कमी करत असताना तुम्ही काय खाताय, त्याच्यामध्ये किती पोषक घटक आहेत, त्याचबरोबरीने त्याच्यामधून आपल्याला किती कॅलरीज मिळत आहेत, किती ऊर्जा मिळते हे देखील महत्वाचं आहे। साखर आणि गुळ या दोघांच्या जर कॅलरीज आपण बघितल्या तर त्या ऑलमोस्ट सेमच आहेत, म्हणजे तुम्ही 10 ग्राम साखर खाल्ल्यानंतर जितकी कॅलरीज तुम्हाला मिळणार आहे तितक्याच कॅलरीज तुम्हाला 10 ग्राम गुळ खाल्ल्यानंतर मिळणार आहेत। म्हणूनच तुम्ही साखरेऐवजी वजन कमी करायचंय म्हणून गुळाचा वापर करायला सुरुवात केलीत, पण त्याचा वापर जर तुमचा जास्त असेल, तुम्ही वारंवार ते पदार्थ खात असाल तर तुमचं वजन वाढणं हे साहजिकच आहे। जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही साखर किंवा गुळ या कशाचाही वापर केला तरी त्याचा वापर हा मर्यादित प्रमाणामध्ये करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे। जर तुम्हाला गोड पदार्थ खावेसे वाटत असतील तर अशा वेळेला साखर आणि गुळाऐवजी तुम्ही फळांचा वापर किंवा ड्रायफ्रुट्सचा वापर करणं तुमच्यासाठी जास्त फायदेशीर आहे। आता बघूया तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर की जर तुम्हाला डायबेटीस असेल तर गुळाचा वापर करण्याने तुम्हाला फायदा हा होतो का? डायबेटीस आहे असं समजल्यानंतर बरीच जण साखरेऐवजी गुळाचा वापर करायला सुरुवात करतात। चहामध्ये साखरेऐवजी गुळ घालायला सुरुवात करतात। जर कुठला गोड पदार्थ घरी बनवायचा असेल तर त्यामध्ये गुळाचा वापर केला जातो, कारण गुळ खाल्ल्यामुळे रक्तातली साखरी वाढत नाही, डायबेटीसला गुळ चालतो असा बऱ्याच जणांचा समज असतो। हा नक्की किती खरा आहे? तर साखर आणि गुळ हे दोघांचंही मूळ आहे ते ऊसाचा रस आहे। दोघांचीही निर्मिती ऊसाच्या रसापासूनच होत असते।
जर त्यांचा तुम्ही मूळ घटक बघितला, त्याचं केमिकल कंपोजिशन जर तुम्ही बघितलं, तर त्या दोघांमधूनही आपल्याला सुक्रोजच मिळत असतं. म्हणजेच तुम्ही साखर खाल्लीत किंवा गुळ खाल्लीत तर ते शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचं विघटन होतं आणि त्यामधून सुक्रोजचे मॉलिक्यूल हे बाहेर पडतात. म्हणूनच तुम्ही साखर किंवा गुळ हे काहीही खाल्लं तरी तुमच्या रक्तातली साखरही वाढणार आहेच. बऱ्याच वेळेला जेव्हा डायबिटीसचे पेशंट येतात तेव्हा त्यांच्यामध्ये साखरी नियंत्रणामध्ये नसते, तेव्हा ते किती प्रमाणामध्ये साखर खातात, चहा पितात का, असं जेव्हा त्यांना विचारलं जातं तेव्हा ते नाही म्हणतात. पण चौकशी केल्यानंतर ते साखरेचा वापर करत नाही, पण आम्ही गुळाचा चहा मात्र पितो, गुळामध्ये बनवलेले पदार्थ मात्र आम्ही खातो, असं लक्षात येतं. जेव्हा त्यांचा गुळ हा पूर्णतः बंद केला जातो तेव्हा त्यांच्या शुगर लेवल्स आहेत, त्यांच्या रक्तातली साखर आहे ती नियंत्रणात यायला लागते. म्हणूनच जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुमच्यासाठी साखर आणि गुळ हे दोन्ही सारखेच आहेत. गुळामध्ये काही प्रमाणामध्ये पोषक घटक जरी जास्त असले तरी तुमच्यासाठी मात्र हे दोन्ही सारखेच आहेत. ते दोन्ही तुमच्या पोटामध्ये जाऊन रक्तामध्ये जाऊन तुमची साखरच वाढवणार आहेत. तुम्ही साखर आणि गुळ हे किती प्रमाणामध्ये खाऊ शकता, हे तुमची डायबिटीसची लेवल किती आहे, तुमच्या रक्तामध्ये साखरेची पातळी किती प्रमाणामध्ये वाढलेली आहे त्यावर अवलंबून आहे. तुम्ही साखर आणि गुळ दोन्ही खाल्लं तरी तुमच्या रक्तातली साखरही वाढणार आहेच. तिन्ही शंकांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. जर थोडक्यात सांगायचं म्हणजे जर तुम्हाला घरामध्ये एखादा पदार्थ लहान मुलांसाठी बनवायचा असेल किंवा घरामध्ये एखादा गोड पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर करू शकता. त्यामुळे त्याच्यामधलं तुम्ही आयर्नचं किंवा कॅल्शियमचं प्रमाण निश्चितच तुम्हाला वाढणार आहे. पण जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुम्हाला डायबिटीस असेल तर साखर आणि गुळ हे दोन्ही तुमच्यासाठी सारखेच आहेत. त्यामुळे त्याचा वापर हा मर्यादित प्रमाणामध्ये करणं हे गरजेचं आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना हा नक्की शेअर करा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.